सर, रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? रोबोटिक सर्जरी सिस्टीम हे कम्प्युटराइज सिस्टीम आहे. सुपर कम्प्युटर आहे हा एक रोबोट, ज्याच्यामध्ये वेगवेगळे आर्म्स आहेत, ज्याच्यामध्ये एक सर्जिकल कन्सोल आहे, हाय डेफिनेशन उच्च प्रतिमेचा एक कॅमेरा आहे. त्यामध्ये सर्जन्स हा रोबोटिक सिस्टीमचा वापर करून ऑपरेशन करतो. तर ही सिस्टीम अत्याधुनिक सिस्टीम आहे आणि त्याद्वारे सर्जरी केल्याने रुग्णाला अधिक फायदे होतात. रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोट स्वतः सर्जरी करतो का? नाही, रोबोटिक सर्जरीमध्ये रोबोट स्वतःहून काहीही सर्जरी करत नाही. सर्जनच्या निर्देशनाखालीच रोबोटिक सर्जरी होऊ शकते. सर्जन हा सर्जरीचे प्रत्येक स्टेप्स हा गाईड करतो आणि त्यानंतर रोबोट त्या प्रत्येक स्टेप्सला रिडिफाईन करून त्यांच्या हालचालींना मॉडिफाय करून हा सर्जरी करतो. रोबोटिक सर्जरीच्या साधनांमध्ये कोणते अंतर आहेत? रोबोटिक सर्जरीचे एकतर कॅमेरा सिस्टीम हा डिफरंट असतो. हा 3 डायमेन्शनल 3D कॅमेरा असतो सिस्टीम आणि हा हाय डेफिनेशन 4K क्वालिटीचा कॅमेरा असतो. त्यामध्ये डेप्थ ऑफ विजन हा आपल्याला क्लिअर मिळतो. दुसरा, रोबोटिकचे इन्स्ट्रुमेंट्स जे आहेत त्यांचे जे वळण्याचे जे डिग्रीज आहेत ते फार अति जास्त असतात. त्यांचे जे हालचाली असतात ते खूप जास्त होतात. त्यानंतर ते फार छोटे असतात. ते एकदम शरीरातल्या छोट्याशा अंगामध्ये डेप्थमध्ये जाऊ शकतात. त्यांची रिचेबिलिटी खूप जास्त असते. त्यानंतर हा रोबोटिक्सचे जे आर्म्स आहेत त्याद्वारे सगळे मुवमेंट्स जे आहेत काफी स्लो आणि डिफाईन केले जातात. त्यामुळे रोबोटिक सिस्टीममध्ये काफी फरक आहे आणि काफी सुधारणा झालेली आहे. रोबोटिक सर्जरीचे कोणते फायदे होतात आणि रोबोटिक सर्जरी और लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे वेगळे आहेत का? रोबोटिक सर्जरी दरम्यान भरपूर फायदे होतात. सर्जनसाठी अशा ठिकाणी ऑपरेशन केलं जाऊ शकतं ज्या ठिकाणी पोहोचणं नॉर्मल लॅप्रोस्कोपी नॉर्मल दुर्बिणीने जाणं अवघड आहे. जसं की प्रोस्टेटचे सर्जरीज, जसे की छातीमधले काही जटिल सर्जरीज आणि काही जटिल सर्जरीज पण रोबोटनी आरामात केले जाऊ शकतात. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरीमध्ये भरपूर फरक आहे. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये जे कॅमेरा सिस्टीम आहे तो फक्त 2 डायमेन्शनल आहे आणि रोबोटिक सिस्टीममध्ये तो 3 डायमेन्शनल आहे. रोबोटिक सिस्टीम मधला कॅमेरा डेफिनेशन हा आपल्याला डेप्थ पण दाखवतो आणि रोबोटिक सर्जरीचे जे मुवमेंट्स आहेत इन्स्ट्रुमेंटचे ते भरपूर जास्त आहेत लॅप्रोस्कोपिकच्या मुवमेंटपेक्षा आणि त्यांची रिचेबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये काफी फरक आहे. GI ट्रॅकमध्ये रोबोटिक सर्जरीचा कसा वापर केला जातो? GI ट्रॅकमध्ये अशा ठिकाणी रोबोट पोहोचू शकतो ज्या ठिकाणी लॅप्रोस्कोपिक दुर्बिणीद्वारे करणे थोडंसं अवघड आहे किंवा होऊ शकत नाही. जसं की रेक्टमचे सर्जरीज, जसं की लिव्हर्सचे काही जटिल सर्जरीज, इसोफॅजियल सर्जरीज, पॅन्क्रियासचे काही सर्जरीज आणि स्टमकचे काही सर्जरीज. तर अशा ठिकाणी रोबोटची जी अप्रोच आहे, जी पोहोचण्याची जी क्षमता आहे ती लॅप्रोस्कोपिकपेक्षा अधिक आहे. रोबोटिक सर्जरी नंतर पेशंट किती दिवसांमध्ये बरा होऊ शकतो? रोबोटिक सर्जरीमध्ये फार छोटे कट्स लागतात. दुर्बिणीसाठी लागणारा कट 1 ते 2 सेंटीमीटरचे असतात आणि इन्स्ट्रुमेंटसाठी लागणारे कट्स हे साधारण 1 सेंटीमीटरचे असतात. त्यामुळे रुग्णाला एकंदरीत सुरुवातीला कमी पेन होतो. दुसऱ्याच दिवशी तो चालू शकतो. कमी त्रास झाल्यामुळे लवकर खाणं पिणं सुरू होतं रुग्णाचं आणि लवकर ऍक्टिव्हिटीज सुरू होतात. लवकर तो ॲम्ब्युलेट होतो, लवकर मोबिलाइज होतो रुग्ण. आणि रोबोटिक सर्जरीमध्ये रक्तस्राव हा खूप कमी होतो. प्लस रुग्णाला ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज पडत नाही. मी डॉक्टर निलेश पाटील, कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, SCG मानवता कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ॲज अ ऑन्कोसर्जन कार्यरत आहे. रोबोटिक सर्जरी संबंधित तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही SCG मानवता कॅन्सर सेंटरमध्ये रोबोटिक डिपार्टमेंटमध्ये भेट घेऊन अधिक माहिती मिळू शकता.